ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा परभणीसह मराठवाड्यात पावसामध्ये मोठी तूट या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्याचा थेट परिणाम शेती पिकांवर पडला आहे। सध्या सोयाबीनच्या या प्लॉटवरती मी आहे आणि आपण या ठिकाणी पाहतोय सोयाबीन हा जो पीक आहे हे अद्याप ही फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये आहे। सहसा ऑगस्टच्या महिन्यामध्ये शेंगा लागण्याच्या अवस्थेत सोयाबीन राहतो, मात्र कमी पाऊस असल्यामुळं हिरवागार जरी शेत दिसला तरी उत्पन्नामध्ये मोठी घट त्यामुळे शेतकऱ्यांची होणार आहे। खरं पाहायला गेलं तर हीच परिस्थिती सोयाबीन पाठोपाठ कापसाची आणि इतर खरीप पिकांची आहे। हे शेतकरी आहेत माझ्यासोबत, शेतामध्ये हे काम करतायत त्यांच्या प्लॉटवरती। भैया मला सांगा, पाऊस कमी आहे यंदा यावर्षी? कमीच आहे पाणी, हा भरपूर कमी आहे। बरं, मग आता सोयाबीनची काय स्थिती आहे तुमच्या प्लॉटवरती? काय जरा कमजोरच आहे ना यावर्षी। फुलोरा आता आलेला आहे, मागच्या वर्षी काय स्थिती होती? मागच्या वर्षी जास्त होतं थोडं, यावर्षी कमीच आहे। पाऊस कमी असल्यामुळे आता शेंगा कमी लागणार, उत्पन्न कमी होणार तुमचं? घटत होणार सगळं। कापसाची काय परिस्थिती आहे? अशीच आहे, हीच ना। सोयाबीन हे सारखंच आहे। या आठवड्यामध्ये जर पाऊस चांगला झाला नाही तर मग शेंगा लागणं कठीण आहे याच्यावर? लागतच नाही, कमजोरच होणार ना थोडा। पैडा ठीक आहे, ते बी कमी होईल पैडा, तर नाही तर मग कमीच होणार। आणि कापूस? कापूस असतीच आहे सध्या, नेमकंच एखादा दोन पाती फुल लागले, पुन्हा अजून काय लागतात का नाही लागतात ते काय माहित नाही। पाऊस पडत तर लागतात, पाऊस नाही झालं तर बोंड लागणार नाही? लागणारच नाही। बरं मला सांगा, मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा किती नुकसान असणार मग शेतीचा? कमीत कमी निमत आहे, अर्धा? अर्धा। मग कसं भागणार पुढच्या वर्षीचा समीकरण? तेच कर झाले आम्हाला, कसं भागवत तर खरं पाहायला गेलं तर ही परिस्थिती आहे। निम्मा उत्पन्न मागच्या वर्षीच्या तुलनेत होईल असं शेतकरी सांगत आहेत। गंभीर स्थिती आहे, सतत ढगाळ वातावरण आहे, पाऊस रिमझिम पाऊस आहे, पिकं जगण्यापुरता पाऊस परभणीसह मराठवाड्यात अशी स्थिती आहे की पिकं जगतील, मात्र उत्पन्न त्यामधून होणार नाही, कारण मोठा पाऊस झाला नाही तर सोयाबीनला शेंगा लागणार नाही, तसेच कापसाला बोंड येणार नाही। फुलोराच्या अवस्थेत सध्या सोयाबीन आहे। सहसा पाहायला गेलं तर ऑगस्टच्या महिन्यामध्ये याच वेळी सोयाबीन पिकांना शेंगा लागण्याची स्थिती असते, मात्र पाऊस नसल्यानं त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना या ठिकाणी बसत आहे। या आठवड्यात जर पाऊस झाला नाही तर गंभीर स्थिती निर्माण होण्याची स्थिती असणार आहे असा अंदाज शेतकरी वर्तवत आहे। त्यामुळं मराठवाड्यासह परभणी जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या नजरा सध्या तरी आभाळाकडे लागलेल्या आहेत। या आठवड्यात पाऊस झाला नाही तर भीषण अशी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद खिजरसह नजीर खान, NDTV मराठी, पिंगळी, परभणी।